पायदळाचे प्रमुख म्हणजे सरनोबत पिलाजी गोळे असं आपण त्यांचं नाव आदराने आज घेतो. खरं तर त्यांच्या इतिहासातल्या अशा काही गोष्टी ज्या आम्हाला कोणाला माहिती नाही आणि त्या तुमच्याकडून जाणून घ्यायला खूप आवडेल. तुम्ही लहानपणी ऐकलं की ज्यातून तुम्हाला वाटलं की मला स्वराज्याचं काम करायचं आहे, मला असं काय काय ऐकलंय तुम्ही महाराजांच्या बद्दल? 1564 किल्ले, जगभरातल्या 1564 किल्ल्यांना व्हिजिट देणारा मला वाटतं एकमेव मावळा कोण असेल तर ते आदरणीय आबा आहेत. भारताबाहेरचे किल्ले पाहताना त्या तुलनेत आपल्याकडं काय असायला पाहिजे असं वाटतं? आज आबा स्वतः आग्र्याहून राजगडाला गेले 7 वर्ष झालं. प्रत्येक वर्षी 17 ऑगस्टला आग्र्याहून राजगडापर्यंत जशी आपली देहू आळंदीची पंढरपूरला वारी जाते तशीच वारी किंवा तशीच एक मोहीम आखतायत. नमस्कार, मी हर्षल नलवडे. भारी लोक या चॅनलवरती आपलं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. खरं तर या भारी लोक या मराठी पॉडकास्ट चॅनलवरती भारी भारी व्यक्तिमत्व आपण घेऊन येतोय. पाठीमागचा पॉडकास्टही तुम्ही पाहिला असेल आणि त्याचबरोबर हा पॉडकास्ट सुद्धा अशाच एका भारी व्यक्तिमत्वांना मी घेऊन आलोय. खरं तर असं म्हटलं जातं की वारशानं काही खूप साऱ्या गोष्टी मिळतात. ऐकलंय तुम्ही, वारशानं खूप सारं मिळतं. म्हणजे एखाद्याला आमदाराच्या मुलाला आमदारकी मिळते किंवा खासदारकी मिळते, एखाद्याला वारशानं जमीन मिळते किंवा अजून काय मिळतं. पण खरंच हा वारसा आयुष्यभर पुरेल इतका असतो का? फार मोठा प्रश्न आहे आणि विचार करण्यासारखा आहे. कारण वारशानं जमीन मिळेल, पद मिळेल, पण त्याच्यापेक्षा जास्त वारशानं मिळालेले विचार हे या पिढीपासून पुढच्या पिढीपर्यंत अगदी ठामपणे पोहोचवणं गरजेचं असतं. आणि असेच एक थोर व्यक्तिमत्व आपल्या मराठा इतिहासातील थोर व्यक्तिमत्व म्हणजे ज्यांनी 4 छत्रपतींच्या सैन्यामध्ये काम केलंय, त्याच्या पायदळाचे प्रमुख म्हणून सरनोबत पिलाजी गोळे यांचे थेट 14वे वंशज आदरणीय मारुती आबा गोळे यांचं मी आपल्या भारी लोक या चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार, जय शिवराय. आबा नमस्कार. मी तुम्हाला आबाच म्हणेन. सर किंवा साहेब या शब्दात जेवढा दम नाही किंवा वजन नाही तेवढं तुमच्या आबा या नावात तुम्हाला नक्कीच आबा म्हणत असेल जवळची लोक. त्यामुळे मी आबा हा शब्द तुमच्यासाठी उच्चारेन. खरं तर आबा आज आपल्याला अशा गोष्टींची माहिती द्यायला आलेत जो इतिहास कधी उलगडलाच नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं कालखंड किंवा छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की अवघे काहीच मावळे, अवघे काहीच लोकांची नावं आपल्या तोंडावरती येतात किंवा इतिहासामध्ये अशा काही गोष्टी त्याचा उल्लेख फार कमी ठिकाणी. पण खरं तर अशाही काही लोक होती ज्यांनी विचारांच्या पलीकडं म्हणजे आज आपण जे विचार करतोय त्या विचारांच्या पलीकडे जाऊन कृती केली होती. आणि तोच वैचारिक वारसा आणि वसा घेऊन आज मारुती आबा आपल्या सोबत आहेत. आबा पुनश्च एकदा आपलं स्वागत. मी तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारेन की आज सरनोबत पिलाजी गोळे यांचे 14वे वंशज म्हणून आज प्रचलित तुम्ही आहात किंवा सगळीकडे तुम्हाला त्या नावाने ओळखलं जातं. काय एक भावना आहे तुमची हो की आज या एवढ्या वर्षानंतर म्हणजे असं म्हणतात ना, मरावे परिकीर्ती रूपे उरावे, अशी तुकाराम महाराजांनी सांगितलेली एक अभंगामध्ये काही गोष्टी आहेत किंवा अशा काही वाक्य आपण ऐकतो. तर तुम्हाला आज काय वाटतंय, काय भावना आहेत तुमच्या की मी पिलाजी गोळे जे सरनोबत आहेत, पायदळाचे प्रमुख आहेत आणि एका नाही तर 4 छत्रपतींच्या सेवेत ते होते, अशा पिलाजी गोळे यांचे वंशज म्हणून आज तुम्हाला काय वाटतंय? नाही, निश्चित त्या घराण्यात जन्म घेतला याच्याबद्दल सार्थ अभिमान वाटतो की कुठेतरी भाग्यवान आहे की मी त्या कुटुंबात जन्म घेतलाय. परंतु समाजामध्ये वावरताना किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना कुठेतरी एक जबाबदारी, एक जाणीवपूर्वक एक काम आपल्यावरती काहीतरी बोज आहे, ऋण आहेत आणि ते आपल्या फेडायचे, ज्याचं निश्चित भावना मनामध्ये नेहमी राहिलेली असते. कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करताना ते एक जबाबदारी आहे. कारण की त्यांचा वारसा, इतिहास आपल्याला जपायचा आहे. मग आपलं सुद्धा राहणीमान, आपले वैचारिक त्या पद्धतीने काम करता आपल्याला आलं पाहिजे, ती एक भावना मनामध्ये असते. असं मी ऐकलंय की तुम्ही पैलवानकीतून सुरुवात केली. एक पैलवान म्हणून आयुष्याची सुरुवात कशी केली? तर आता माझा जन्म झाला 12 मावळमध्ये. ओके. पुणे जिल्ह्याच्या 12 मावळ, जे शिवाजी महाराजांची एम्पायर जी उभी राहिली ते 12 मावळ. तर याच्यामध्ये 2च गोष्टी करता यायच्या पूर्वीच्या काळामध्ये, जे जन्म घेतले शेती आणि कुस्ती. त्या 2च गोष्टीची फक्त आवश्यकता असेल. शेती, जो जन्मले त्यांनी शेती करायची आणि संध्याकाळच्या म्हशीच्या धारा, गायींच्या धारा काढल्या त्यानंतर तालमीमध्ये जायचं गावातल्या. त्याच्यामुळं शेती आणि कुस्ती नैसर्गिकरित्या आमच्या रक्तामध्येच आलेली आहे. दुसरं काय त्यावेळेस ना क्रिकेट माहिती होतं, ना फुटबॉल किंवा ना कबड्डी, कुठला खेळ माहिती नसायचा. त्यामुळे पिढीजात वडील, पैलवान, चुलत आजोबा सगळ्यांचेच असे कान फुगलेले आहेत. सुपारी फोडलेली नाही, हे कथा आहेत. अच्छा, मग नेमकं काय? प्रॅक्टिस मध्ये खेळताना ते कान फुगतात. ओके. सुपारी फोडणं ही कथा आहे, ते ऍक्च्युअली तसं काय होत नसतं. ते पैलवानांच्या कानामागे सुपारी ठेवली जाते, बुक्की हाणली जाते, ते खोटे. नेमकं कशामुळे असं कान होतात?
ज्यावेळेस आपण ऍक्च्युअल त्या हौदामध्ये मैदानामध्ये प्रॅक्टिस करत असतो त्यावेळेस आखाड्यामध्ये ज्यावेळेस समोरचा प्रतिस्पर्धी आपल्या मानेवरती आघात टाकतो त्यावेळेस हा फटका कानावरती बसतो आपल्या इथे. ओके. आणि त्यावेळेस बॉडी गरम असते आणि रग्बी खेळण्याचे एक बघा तुम्ही असे कान असतात. ज्यावेळेस आपण बॉडी गरम होती हा कान गरम होतो त्यावेळेस त्याच्यावरती आघात बसला तर मधला जो पातळ पापुत्रा असतो तो ऑटोमॅटिक फुगतो. अच्छा. आणि तो साधारणतः 1-2-3 दिवस सतत प्रॅक्टिस केली तर 8 दिवसानंतर तो हाय त्या लेवललाच राहतो लाईफ टाईम. त्याला नंतर काही त्रास होत नाही काय नाही. पण सुपारी फोडणं ही पूर्णपणे दंतगत आहे असं कुठंच कधीच काही केलं नाही. कुठंच कधीच काही नाही. म्हणजे पैलवानाचे कान असे का दिसत आहेत तर तिथं सुपारी फुटलेली असते तर सुपारी ठेवून बुक्की आणतात. नाही चुकीचं आहे. असलं हा एक गैरसमज तुमचा असेल. पैलवान कसा ओळखायचा तर तो हाताची बुक्की तिथं बसलेली आहे ती सुपारी नव्हती ती हाताची पकड तिथं बसलेली आहे. खोटं आहे सगळं. येस. तर आज एक वारसदार म्हणून असेल किंवा एक माणूस म्हणून असेल प्रत्येक जण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधला प्रत्येक गावागावातला महाराजांबद्दल एक आदर बाळगतो. आणि मला वाटतं की आम्ही लोक आदर बाळगतो. आम्ही महाराजांबद्दल म्हणजे मी शिवव्याख्याता म्हणून जरी बाहेर लोकांना महाराजांच्या काही कहाण्या किंवा महाराजांच्या काही खऱ्या अर्थानं जीवनचरित्रावरती व्याख्यान देत असेल तर मला जाणवतं की आपण बोलतोय बोलणारा बोलत जातो आणि ऐकणारा पेटून उठतोय. आणि हे तर आम्ही सांगतो आणि मग होतंय पण तुमच्या तर रक्तातच ते आहे. तर अशी कोणती गोष्ट आहे अशी कोणतं तुम्ही लहानपणी ऐकलं की ज्यातून तुम्हाला वाटलं की मला स्वराज्याचं काम करायचंय मला असं काय ऐकलंय तुम्ही महाराजांच्या बद्दल? नाही खरं पहिल्यांदा प्रामाणिकपणे जर सांगायचं म्हटलं तर वारसा होता परंतु शिवजयंती गावात साजरी होत असायची. ह्याच्या पलीकडे जय भाऊनी म्हणले की जय शिवाजी एवढंच. ह्या व्यतिरिक्त असं काय वेड नव्हतं. म्हणजे एकदम ऑन कॅमेरा सांगतो असं काय वेड नव्हतं. कुस्ती करणं महाराष्ट्र केसरी होणं स्वप्न होतं परंतु नंतर शिक्षण ह्या सगळ्या गोष्टीमुळे ते राहत राहून गेलं. गडांची आवड आणि इतिहासाची आवड खऱ्या अर्थानं मला 2012 साली लागलेली आहे. त्याच्या अगोदर माझा आणि गडांचा काडीचाही संबंध नव्हता. म्हणजे सिंहगड हाकेच्या अंतरावरती होतं परंतु मी कधी गेलोय नाही. एक आकस्मिक असं झालं की कोको कोलाचे 2 वरिष्ठ अधिकारी होते. माझं इंडस्ट्रीयल लाईन मध्ये असल्यामुळे माझा संबंध येतात इंडस्ट्रीयलच्या मॅनेजर लोकांशी. तर ते म्हणले की आपण सिंहगडला जाऊयात जेवण करायला. तर मला जाऊयात. आणि जेवण करायला गेल्यानंतर समोर असा अभेद सिंहगड होता. माझं वजन असं 100-107 किलो वजन होतं. बापरे. आणि ते म्हणले की आपण सिंहगड चढूयात. अरे म्हटलं मी कधीच गेलोच नाही सिंहगडला. कधी एकदा गेलो एमईटी गाडीवरती आत्ता काही जमणार नाही. अरे म्हणले तुम्ही पिलाजीचा आहे तुमचा एवढा इतिहास आहे. म्हणलो आहे पण वरती जाणं नाही जमणार. म्हणले नाही जायचंच आपल्याला. म्हणलं जाऊयात. तर अगदी छोटासा टप्पा चढला आम्ही म्हणजे भाताच्या माळाच्या वरच्या टप्प्यावर गेलो. इतका मला दम लागला होता की माझं हृदय तोंडातनं बाहेर पडतं का काय मला असं झालं होतं. म्हणलं मी मरतोय का काय असं त्या खडकावरती अंग टाकलं मी. एवढं ध्येय 100-125 किलोचं. आणि ते 2 मॅनेजर घाबरलेत की मला घाम पुसतायत की अरे काय झालं का काय याला. मी कसा बसा आपल्या पायात गोळे आले गोळ्यांच्या पायात गोळे आले आणि ते खाली आलो. मी खाली आल्यानंतर त्यांनी माझी टर तर लय टिंगल केली माझी. आपण कसं लहानपणाला नाही काय करतो मग ती टर उडवली आणि ती टर माझ्या डोक्यांमध्ये खूप बसली. मग घरी आल्यानंतर मी बायकोला म्हटले की मला उद्या सगळं सिंहगडला द्यायचे. ते म्हणली झाला तमाशा भास आहे आपल्या उद्याचं कामाचं बघा. पण मी पहाटे उठलो आणि सलग 42 दिवस मी सिंहगड केला. दुसऱ्या दिवशी मला 2.5-3 तास लागले 2.5-3 तास आणि 42 दिवस मी सिंहगड केला होता. मात्र ते ध्येयाने रोज उठायचो आणि सिंहगडला रोज सकाळी उठायचं सिंहगडला जायचं. ते 42 दिवस 2012ला गेले डिसेंबर पासून. मला असं वाटतं की ते का हट झालं तुम्हाला कारण तुमच्या रक्तात ते होतं आणि सहन होत नाही. असं हे नाही की असं आपल्या इतिहास पुराजनावरती किंवा असं काय असं बोलले की ते ऑटोमॅटिक ते नाही. बरोबर. स्वतःला थोडस कोणीतरी डिवचलं मग ते तिथून सारखंच आहे. एखाद्या कुस्तीमध्ये पण तसं बसताच नाही का एखादी शिवी देतो आणि मग ते पिटून उठतो आणि आपण समोरच्याला चितपट करतो. बरोबर. ते तसंच असतं. ते असं एक जुनून म्हणतो ना आपण त्या पद्धतीचं येते. वा वा. आणि मग सिंहगडापासून तुमच्या आयुष्याची गडकिल्ल्यांच्या सफारीची सुरुवात झाली. मला सांगायला अभिमान वाटेल 1564 किल्ले नॉट ओनली इन महाराष्ट्र नॉट ओनली इन पुणे पूर्ण जगभरातल्या 1564 किल्ल्यांना व्हिजिट देणारा मला वाटतं एकमेव मावळा कोण असेल तर ते आदरणीय आबा आहेत. तर आबा त्याच्याबद्दल काय सांगाल? गड भटकंती 1564 करताना म्हणजे अगोदर सिंहगड करत होतो त्यानंतर मग राजगड तोरणा केला. परंतु एक सुधीर इंगवले माझा एक मित्र आहे बालमित्र आहे माझा तो मला म्हटलं की मला मांडे सरांचं पुस्तक आहे म्हणलं माझ्याकडे आपण पुणे जिल्ह्यातले गड करूयात. तर म्हटलं थोडंसं वेळ मिळतोय शनिवार रविवार पुण्यातले करूयात. नंतर मात्र ते एक व्यसनासारखं चालू झालं की अरेच्या म्हणलं ही लाईफ चांगली आहे. म्हणजे ह्याच्यात खूप आनंद मिळतोय की स्वतःशी बोलायचं निसर्गाची हेल्थ चांगली होते वजन कमी होत चाललं होतं नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळत होत्या नवीन नवीन मित्र जमत होते. त्यामुळे पुणे जिल्हा करताना मग महाराष्ट्र संपूर्ण थांबायचं ठरलं होतं परंतु नाही थांबता आलं. आणि आता मला नाही वाटत थांबून मी अजून 10 वर्ष संपूर्ण
भारत आणि राहिलेले अजून थोडेफार देश जेवढे होतील तेवढे मात्र करेल मी निश्चित. वा, आतापर्यंत किती देशांमध्ये गेलात? मी 22 देशात फक्त 22 देशांमध्ये. हो, 22 देशात आणि फक्त गडांसाठीच गेलोय मी. गडांसाठी म्हणजे बाकी काय असं ठोस कारण नाही, असं काय गेले आणि पब मध्ये फिरले वगैरे तसलं ते नाही. जे काही गेलो, लायब्ररी असेल, संग्रहालय असतील छोटे मोठे, आणि जे काही गड असेल त्याचं स्टडी करून त्यासाठीच गेलो आतापर्यंत. मला एक असं विचारायचं आहे की आपण गडकिल्ल्यांवरती, तुम्ही आता बाहेरच्या देशांमध्ये जाऊन आला, तर आम्ही तर गडकिल्ले पाहिले फार फार तर भारतातले, म्हणजे आपले महाराष्ट्रातले गडकिल्ले असतील किंवा फार फार तर कर्नाटक किंवा आपले राजस्थानमधले ते फोर्ट त्यांचे किंवा त्यांच्या हवेलीज वगैरे ह्या लोकांचं पाहिलं. पण आता आम्हाला खूप प्रकर्षानं वाटतंय, ठीक आहे, पण हे भारतामधलं वैविध्यता असेल किंवा काय, पण भारताबाहेरचे किल्ले पाहताना त्या तुलनेत आपल्याकडं काय असायला पाहिजे असं वाटतं? आता कसं आहे, भारत सुद्धा एक आता प्रगत देश होत चाललेला आहे. ऍक्च्युली मी 22 देशात, काही श्रीमंत देशात गेलोय, लंडनला गेलोय, तर तिथले जे गड आहेत ते अतिशय वैभवशाली आहेत. म्हणजे अगदी आपलं तिकीट 5,000 रुपये नुसतं एंट्री आपल्या करन्सीमध्ये, जर गड पाहायला जायचं म्हटलं, विंस्टर फोर्ट पाहायचं म्हटलं तर. परंतु ते जगावर राज्य केले, त्याचा सूर्य मावळत नव्हता, त्यामुळे त्यांचे गड चांगले आहेत. श्रीलंकेमध्ये थोडंसं एलटीटीचा प्रॉब्लेम होता, मी तिथे फिरलो होतो, तिथे नासधूस बऱ्यापैकी झालेली आहे तिथल्या गडांची. परंतु अफगाणिस्तानमध्ये मी गेलोय, आज भुईसपाट झालेले, एकीकडे वैभवशाली कंदार, गजनी, जलालाबाद, संपूर्ण गड आज लयास गेलेले आहेत. त्यामुळं वेगवेगळ्या देशातली वेगवेगळ्या आहेत. व्हिएतनाममध्ये चांगले कंडिशन आहेत, इस्रायलमध्ये युद्धाची पार्श्वभूमी असून सुद्धा त्यांचा चांगले काय गड आहेत. त्यांचा मसादा फोर्ट्स वगैरे, निमरोद फोर्ट वगैरे खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी संवर्धन केलेले. प्रत्येक देशाच्या वेगळी गणितं आहेत. त्यामुळं भारतातले त्या मानाने ॲज अ राजस्थान आणि त्याच्यात महाराष्ट्रामधले गड इतर देशांच्या मानाने ठीक आहेत, परंतु अजून त्याच्यामध्ये त्या पद्धतीनं. मी हा प्रश्न यासाठी विचारला की एक गड संवर्धक म्हणून सुद्धा तुम्ही आज कामगिरी बजावताय. नाही, सिंहगड पुरतीच आहे. सिंहगड पुरती आहे, ठीक आहे. सिंहगड पुरती जरी गड संवर्धक ही कामगिरी तुम्ही बजावत असाल, तरी महाराष्ट्रातले असे कितीतरी गड आहेत, त्या गडांवरती जाण्याचा योग आला का, जे लोकांना माहितीच नाही पण इतिहास फार मोठा? तसं महाराष्ट्रामध्ये संपूर्ण परिचितच आहेत, कारण की मांडे सर असेल, गुरुवरे बाबासाहेब असतील, ह्या सर्वांनी त्याचा अभ्यास वेळोवेळी केलेला आहे. परंतु सांगण्यासारखं एक आवर्जून गड आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मनसंतोषगड नावाचा गड आहे. मनसंतोषगड. मनसंतोषगड, हो, अगदी तो नोट करा. मनोहर गडाला लागून तो गड आहे, मनोहर गडाच्या समोरचा गड आहे. आपण दुर्गजोडी म्हणतो ना, अंकाई टंकाई, पुरंदर वज्रगड, त्या पद्धतीचा हा मनसंतोषगड आणि मनोहरगड समोर गड आहेत. ब्रिटिश म्हणजे देश स्वतंत्र झाल्यापासून त्या गडावरती कधीच कोण गेलं नाही, त्याच्या पायऱ्या ब्रिटिशांनी तोडलेल्या आहेत. अच्छा. त्या गावामध्ये आम्ही गेल्यानंतर त्याच्यावर दंतकथा सांगितल्या गेल्या होत्या, तिथं हाडळे, भूत आहे वगैरे. आता ते आपण शिवरायांच्या मावळे, त्यामुळे अजून आवडीने त्या ठिकाणी जातो, जिथं भूत असतात तिथंच आम्ही जातो, कारण सह्याद्रीचे भूत आपण. तर तो गड खूप कठीण परिस्थितीमध्ये सर केला, म्हणजे खूप मोठं येते प्रकरण. परंतु असे काही गड आहेत, म्हणजे तो त्यातला एक गड आहे तुमच्या प्रश्नाचं, की मनसंतोषगड त्याचं संवर्धन झालं पाहिजे आणि तिथं जाऊन त्याचा इतिहास आहे. शिवाजी महाराज मनोहर गडावरती राहिलेले आहेत, 1 महिन्याभर त्यांनी विश्रांती घेतली, मग निश्चित मनसंतोषगडावर त्यांचे पाय लागले असतील. त्याच्यामुळे खूप असं सह्याद्रीमध्ये, आबेद्दे जंगलामध्ये ते दोन्ही गड आहेत, त्यामुळे त्याचं संवर्धन होणं गरजेचं आहे. आणि अशा गडांवरती नवीन जे ट्रेकर्स आहेत त्यांनी निश्चितपणे जायला पाहिजे. तिथं आपण बोल्ट वगैरे मारून ठेवलेले आहेत, मेखा मारलेले आहेत, त्यामुळे जो नवीन जातील त्या, मला वाटतं गणेश रघुवरून म्हणून गेला होता नंतर ट्रेकर एक, पण त्यानंतर कोण गेला का माहित नाही मला. ओके. म्हणजे असा झाडाझुडपांमध्ये लुप्त झालेला गड आहे. लुप्त झालेला गड आहे आजही तिथं. आजही आगीमुळे अशी भयंकर, त्या गुहेतनं जावं लागतं मनोहरगडाच्या पासून पॅच मारून नॉर्थ साईडनं. आगीमुळे अशी 1.5-1.5, 2-2 फुटावरती तुम्हाला असं झोपून जावं लागतं. आता आज आहेत का नाही माहित नाही, पण आम्ही गेलो त्यावेळेस असं शिंक सुद्धा आली नाही पाहिजे. म्हणजे माझ्यासोबत वाटाड्या होता, तो गायच्या फॉलो होता. त्याला म्हणलं तू आस्ता जरी आवाज केला ना तर आपलं आस्तच आयुष्य निघून जाईल. म्हणलं तू खालीच विडा खा आणि वरती गेला तर विडा खा. म्हणलं तू तिथं काय करू नको. मी शिंक सुद्धा झाली तर कामच तमाम. तिथं देऊ नाही मारला काय नाही. आता अर्थात मला ते माहिती आहे, त्यामुळे खूप काळजी आम्ही घेतली होती. तिथं काही गडाचे अवशेष आहेत. तिथं वरती एक चौक, वाड्याचे अवशेष आहेत, तटबंदीचे अवशेष आहेत, नैसर्गिक टाकेचे आहेत. पलीकडच्या पूर्वेच्या बाजूला एक गुहा पण आहे, तिथे आम्ही रॅपल मारून खाली गेलो होतो, तिथला अभ्यास केला. त्याचे सविस्तर पोस्ट पण बनवले होते आपण, छानसे सगळे फोटो दाखवले होते त्याचे. वा. पायदळ या म्हणजे सरनोबत पिलाजी गोळे, पायदळाचे प्रमुख असं आपण त्यांचं नाव आदरानं आज घेतोय. खरं तर त्यांच्या इतिहासातल्या अशा काही गोष्टी ज्या आम्हाला कोणाला माहिती नाहीत आणि त्या तुमच्याकडून जाणून घ्यायला खूप आवडेल. त्यांचा कागदपत्रामध्ये खूप सारे इतिहास आहे की आता जेणेकरून काय होतंय, हल्ली म्हणण्यापेक्षा खूप सारे वर्ष की काही ठराविकच मावळ्यांचा आपल्याला ज्वाज्वल्य इतिहास माहिती आहे, परंतु अशा अपरिचित खूप सारे सरदार, खूप सारे एकनिष्ठ घराणे होऊन गेली की ज्या इतिहासाच्या पडद्याआड, काळाच्या पडद्याआड ते लांब आहेत.
परंतु पिलाजी गोळेंना जर खऱ्या अर्थानं जर म्हणजे त्यांचं गौरवास्पद जर एक प्रसंग सांगायचा झाला किंवा त्यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर शिवकाळामध्ये त्यांनी शाहिस्ते खानाच्या ह्याच्यामध्ये बाजी सर्जेराव जेदे, कारण कान्होजी जे त्यांचे ते सेनापती होते, त्यामुळे शाहिस्ते खान प्रकरण, अफजल खान प्रकरणामध्ये त्यांचा चांगला आपला उल्लेख सापडतात. ह्या दोन्ही प्रकरणानंतर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट झाली ना, ते ज्यावेळेस शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि शंभूराजांची क्रूरपणे हत्या झाली 1689ला, अशा कठीण समयी अनेक मातबर सरदारांनी, आज ते कॅमेरा पुढे बोलता येत नाही आपल्याला, अनेक मातबर सरदारगरांनी औरंगजेबाला जाऊन भेटले, त्यांना वतन दिली गेली, त्यांना सगळ्या पद्धतीचा मान सन्मान दिला. ती भीती निर्माण झाली, महाराजांना एवढं क्रूरपणे मारलं. एक उदाहरण सांगतो, एखाद्या गावामध्ये समजा आमदाराचा खून झालाय आणि समोरचे ज्या गुंड आहे समजा ते पण दुसरा खासदार असेल किंवा मोठा गुंड असेल, तर त्या मैत्रीला सुद्धा लोक जायला घाबरतात. जर त्या गुंडाने जर सांगितलं की जो कुमाल दिसेल त्याला सुद्धा मी संपवेल, कोण जाणार नाही. बरोबर. मी अगदी ते सिनेमात सुद्धा तुम्हाला दिसते, सनी देओलचा डॅनीचा तो कातिया वगैरे नाही का, ते तुम्ही पाहिलं की इसके आर्थिक कोण कांदा देगा वगैरे. त्यामुळे दहशत असते की माणूस जर खून केला एखाद्याचा आणि जर त्या जो ज्यांनी केला त्यांचा ऑर्डर दिली की जर कोण गेले तर बघा खबरदार, तर माणूस सुद्धा कोण जात नाही, पाणी सुद्धा कोण देणार नाही किंवा काय नाही. अशा कठीण कालखंडामध्ये 1689 साली ज्यावेळेस शंभूराजा खून झाला त्यावेळेस भली सरदार घराणे ज्या औरंगजेबाला भेटली होती, अशा कठीण समयी छत्रपती राजाराम महाराजांना राजधानी रायगडावरनं वाघ दरवाजेसारख्या दरवाज्यातनं उतरल्यानंतर तिथपासून प्रतापगडापर्यंत जावळीच्या जंगलातनं नेणं, तिथं सुखरूप पोहोचवल्यानंतर काकर खान सारख्या 20,000च्या कडव्या फौजाला लढाईमध्ये हरवणं आणि इतकी मोठी चपराक देणं, त्यानंतर 1 महिना राजाराम महाराज प्रतापगडावरती सुखरूप राहिलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी रणनीती बदलली आणि पन्हाळा मार्गे ते जिंजीला गेलेले आहेत. ही सगळ्यात मोठ्या कठीण काळामध्ये त्यांनी जबाबदारी पार पाडली, ह्याचा आम्हाला फार अभिमान वाटतो की संकट काळामध्ये सुद्धा त्यांनी पाठ नाही सोडली. म्हणून एकनिष्ठ म्हणून आम्ही पुढे समाजापुढे जाऊन कुठेतरी फेस करत असतो. एकनिष्ठ अनेक घरांनी फुटलेली पण आहेत, नंतर परत आलेली आहेत, परत फुटलेली. बरं, इथपर्यंतच नाही, पुढं ताराराणींसोबत सुद्धा सोबत आहेत, त्यांच्याबरोबर तो इतिहास अगदी म्हणजे माझ्या अंगावर अजूनही शहारा आहे. शाहू महाराजांचं शेवटचं पत्र 1709 सालचं सापडतंय की वायूच्या बावधन मधला पिसरांचा वाद तुम्ही मिटवा, तुम्ही वयस्कर आहात, तुम्ही तेवढी कामगिरी बजवा. म्हणजे आम्हाला खूप अभिमान वाटतो की कुठली मोह मायाच्या ह्याच्यानं गाता एकनिष्ठपणे राहिले. भले खास्ता खाल्या. त्याच्यानंतर 1733 5 ऑक्टोबर 1733 त्यांचा नातू आनंदराव रामाजी गोळे, आज काल परवा रामाजी गोळेंचं आम्हाला नाव पत्रामध्ये संशोधनामध्ये सापडलं. 11 भावंड लढाईमध्ये ठार झाली सिद्धीच्या विरोधात लढताना. तो वारसा त्या स्वामीनिष्ठ आजोबांमुळे तो पुढे टिकून राहिला. परम एकनिष्ठ घराणं पुढे तोच वारसा पंजाबराव देशमुखांसोबत दौलतराव गोळे आमचे, त्यांनी तो वारसा पुढे टिकवला. अशा खूप साऱ्या कुठेतरी घडल्यानंतर त्याचे प्रेरणा घेऊन लोक पुढे जातात त्या कुटुंबातले. वा, खूप अभिमान आहे ह्या घराण्याचा, कारण की मी जेवढा इतिहास वाचलाय किंवा मला जेवढा ज्ञात आहे त्याबद्दल मला असं ऐकून होतं की चला, छत्रपती शिवाजी महाराजांपासून छत्रपती संभाजी महाराजांसोबत होते, संभाजी महाराजांपासून राजाराम महाराजांच्याकडे ज्यावेळी ते आले त्यावेळी आय थिंक पायदळाची त्यांना पदात सेनादर त्यावेळेस पायदळाचे सरणोबत त्यांना ती पदवी त्यावेळी मिळाली. आणि सरणोबत झाल्यानंतर मग परत ताराराणी साहेबांसोबत सुद्धा हे पिलाजी गोळे होते. मग ताराराणींचा इतिहास सुद्धा आज कुठेतरी लोकांना एवढा माहिती नाहीये, तर पिलाजी गोळे यांच्यासोबतचा असेल किंवा ताराराणींचा इतिहास असेल त्याबद्दल तुमचं काय मत आहे किंवा तुम्ही काय? ताराराणींना साक्षात भद्रकालीच रूप दिले, दिल्लीशाचं गेलं पाणी, महाराणी ताराराणी, रुद्रकाली. म्हणजे अत्यंत कठीण समयी नवऱ्याचं निधन झालं राजाराम महाराज 3 मार्च 1700ला सिंहगडावर निधन झालं. त्यानंतर औरंगजेबाला 1707 पर्यंत झुंज दिली, ह्याच माध्यमामध्ये त्याला गाडला गेला. अशा कठीण प्रसंगी ताराराणींबद्दल 2 पत्रांचा उल्लेख पिलाजी गोळेंचा प्रामुख्याने सापडतोय. त्याच्यामध्ये एक वेलंग म्हणून गाव वाईच्या तिथलं जाळपोळ झाली होती, मुघलांनी जाळपोळ केली होती आणि तिथले स्थानिक गोळी मंडळींनी ताराराणीला पत्रावर केला की इथं तुम्ही बंदोबस्त किंवा वाढवा. मग ताराराणींनी त्यांना पत्रामध्ये उत्तर पाठवले परत की पिलाजीराव सध्या खाली मंगळगडावरती अडकलेले आहेत, मी त्यांना बोलून घेऊन इथली जबाबदारी वेलिंगची जबाबदारीचं त्यांना समजून म्हणजे सांगते त्यांना कशा पद्धतीने करता येईल. आणि दुसरं एक पत्र आहे, परंतु ते भाताची किती खंडी भात साताऱ्यावरनं जो आलाय ना ह्याच्यापर्यंत केंजळगडापर्यंत, त्याच्या संदर्भात अशी 2च पत्र आपल्याला सापडतायत ताराराणीच्या संदर्भात. असं लढाईचं ऍक्च्युअल काय झालेलं रणसंग्रामाचं नाही. कमळगडाची लढाई, कमळगडाचे ते गडकरी होते,
अच्छा. हा, मी किल्ला शब्द कधी घेत नाही. हा, 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 मी तो फारसी शब्द आहे म्हणून गडकरी म्हणते. गडकरी होते, किल्लेदार नाही, गडकरी हा मराठमोळा शब्द. हा, किल्ला अल्ला ते मी तो फारसीचा म्हणजे अशी काही मी कहाणी किंवा अशी काही कथा ऐकली की किल्ला कमळगडाच्या याच्या लढाईमध्ये त्यांचं मोलाचं हे होतं. हा, 1687 साली ज्यावेळेस 16 डिसेंबर 1687 सरसेनापती हंबीरराव हे ज्यावेळेस सर्जा खान सोबत जे झालं ते वाईच्या रणांगणामध्ये झालं, किंजळगडाच्या पायथ्याला, त्या लढाईमध्ये त्यांचं हंबीररावांच्या टीमचं नेतृत्व पिलाजी गोळे करत होते. अगदी म्हणजे लिहिलेलं नाही, परंतु असं भावनात्मक जर सांगायचं झालं ना तर हंबीररावांचा देह हा पिलाजीरावांच्या मांडीवरती त्यांनी टेकवला असेल, असं एवढंपर्यंत ते प्रकरण झालेलं आहे. खूप त्या लढाईमध्ये पिलाजीरावांनी आपल्या तलवारीची हौस बागून घेतली, परंतु दुर्दैवाने मात्र आपला एक अनमोल रत्न हंबीरराव गेले. परंतु जे कागदामध्ये नाही, परंतु आम्ही भावनेत सांगतो की त्यांनी तो देह पिलाजीरावांच्या मांडीवरती निश्चितपणे टेकून त्यांनी ते शेवटचा श्वास घेतला असेल. हे हंबीररावांचं निधन हे झालं हे इकडे किंजळगडच्या पायथ्याला 16 डिसेंबर 1687 झालं. अच्छा अच्छा. कारण की एक खंबीरपणे मामा एका योद्ध्याच्या पाठीमागे उभा होता. म्हणजे अगदी कमी वेळामध्ये महाराजांनी खूप साऱ्या लढाया केल्या आणि त्या प्रत्येक लढाईसाठी खंबीर कोण असेल तर ते हंबीर मामा होते. अगदी अगदी अगदी. तर आता आपण इतिहासाबद्दल ऐकलं, पिलाजी गोळे सरनोबत यांचा आपण इतिहास ऐकला, महाराजांबद्दलच्या इतिहासाच्या गोष्टी तुम्हाला खूप साऱ्या युट्यूब चॅनलवरती. पण आज मला अभिमान या गोष्टीचा वाटतोय, मला आज खूप म्हणजे प्राऊड फील होतंय. ती गोष्ट अशी आहे की आज आबा स्वतः आग्र्याहून राजगडाला गेले 7 वर्ष झालं, प्रत्येक वर्षी 17 ऑगस्टला आग्र्याहून राजगडापर्यंत जशी आपली देहू आळंदीची पंढरपूरला वारी जाते, म्हणजे छत्रपती शिवरायांची आग्र्यातून सुटका झाली, तिथून त्यांनी सुटका करून घेतली आणि त्यानंतर त्यांनी पुढं राजगडाकडे आले. अगदी तसंच आबा आपल्या तरुणांना हा इतिहास, त्यांच्या धगधगता इतिहास, त्यांच्या तरुणांना, आपल्या तरुणांना एक पेटता इतिहास माहीत व्हावा म्हणून ते काय करतायत, आग्र्याहून राजगडापर्यंत तशीच वारी किंवा तशीच एक मोहीम आखतायत. आणि 7 वर्ष झालं. बरं, याच्या पुढची गोष्ट म्हणजे अभिमान यासाठी वाटतोय की आश्वासनं देणारे खूप आहेत किंवा खूप काही गोष्टी करणार आहेत, पण आबा एकही रुपया घेत नाहीत. 2 जोडे कपडे फक्त तुम्ही सोबत घेऊन या आणि बाकीचा सगळा खर्च मी उचलतो. खरं तर वारसा हा फक्त लोकांना सांगायला नसतो, वारसा जगायचा असतो आणि ती दाणत असावी लागते. खरं तर आबा खूप अभिमान वाटतो तुमच्याबद्दल. मला सांगा नेमकं काय आपण मोहीम राबवता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये मी थोडंसं उत्तर मोठं दिलं तर मोठं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जीवनामध्ये 4 महत्वाच्या गोष्टी झाल्या. मग एकदा ढोबळ आपण तसाची जर अशी झपाचं पानं उलटली ना तर पहिलं प्रकरण असं अफजल खान स्वराज्यवालं, दुसरं शाहिस्ता खानचं असेल, तिसरं अजून कठीण होतं पन्हाळ्याचं प्रकरण सिद्धीजवळचं. परंतु ही बऱ्यापैकी आपल्या स्वराज्याच्या त्या भूगोल डोळ्यापुढे आणलं तर त्या ह्याच्यामध्ये राहील. परंतु हे 4थं जे प्रकरण माझ्या अभ्यासामध्ये ते औरंगजेबाचं प्रकरण आग्र्याचं, अगदी 2000 मैलावरती ते झालेलं प्रकार आहे. त्यामुळे स्थानिक लेवलला मदत मिळणं फार कठीण सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळं स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल तर आग्र्याहून त्यांचं कैदेत राहणं, तिथनं त्यांनी रक्ताचं एक थेंब न सांडवता स्वराज्यामध्ये सुखरूप येणं आणि अपयशातून पुन्हा यशाकडे वाटचाल करत अगदी 1674 राज्याभिषेक करणं आणि छत्रपती होणं ही फार मोठी गोष्ट आहे. अशा कठीण समयातनं त्यांनी ते पुढे केली. त्यामुळं ह्या गोष्टीला उजाळा देण्यासाठी 2017 साली आग्रा ते राजगड 35 दिवस पायी प्रवास केला. 35 दिवस पायी प्रवास केला. खूप आनंद. आता 4 लेनचा हायवे, 2017ला सिंगल हायवे होता. 2 वेळा जेवण आम्हाला मिळालं नव्हतं, 2 ठिकाणी जेवण नव्हतं मिळत, दरवाजा बाजून जेवण बेकमारून खाल्लं. राजस्थानमध्ये चंबलचं खोरं लागतं, शेरगडच्या समोर चंबलचं खोरं लागतं, तर तिथं काही जणांनी खिल्ली उडवली कारण भगवा झेंडा पाटणीला लावलेला होता. अशा कठीण परिसर पावसामध्ये ते खूप अडचणी होत्या. पाटणीवरती तंबून ते सगळं एवढं वजन घेऊन चालणं, दिवसभरात 35-40 किलोमीटर चालून ते खूप हालमधून गालो. परंतु मला एक ठरवलं होतं की एक नवीन पिढीला काहीतरी एक ज्वाजल्य छत्रपतींचा हा जो इतिहास आहे हा नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ही मोहीम वाढली पाहिजे. ह्याच्यात अनेक तरुण ह्याच्यामध्ये फिटनेससाठी तरुण होते. आज तुम्हाला माहिती आहे का, ह्याच्यामध्ये 2000 तरुण सहभागी होत आहेत ना, तर त्यांना पळायचे, त्यांना किती 10 किलोमीटर पळायचे, 15 किलोमीटर रोजचं पळायचे मशाल घेऊन. तर समजा एका दिवशी आजच समजा सांगितलं तुम्हाला उद्या 20 किलोमीटर पळायचं शक्य होणार नाही. तुम्हाला 2-3 महिने प्रॅक्टिस करावी लागेल.
3-4 महिने प्रॅक्टिस करायला लागेल. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिससाठी पहाटे उठायला लागेल. रात्रीचे मित्र कमी होणार, तुमचे पहाटेचे वाढणार. त्याच्यामुळे हेल्थ चांगले राहणार. हा एक बीपी डायबिटीज मुक्त भारत हा संकल्पना मी राबवतोय त्याच्यामधून, की व्यायाम चांगला होईल, सगळ्या गोष्टी करता येतील. त्यामुळं ही मोहीम आग्रा ते राजगड करणं ही एक दोन्ही गोष्टी होत्या. इतिहास सुद्धा जिवंत ठेवतोय आणि आरोग्य सुद्धा आपण ठेवतोय. प्लस 4 राज्यामध्ये आपण छत्रपतींचा जागर करतोय विचारांचा. अनेक मराठे आहेत. मध्ये कोणते कोणते राज्य लागतात? उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि आपलं महाराष्ट्र. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र अशी 4 राज्य. आणि ग्वाल्हेर पासून जे मराठे स्टॅबिलाईज झालेत आज तिथं, ग्वाल्हेर आसन, गुना आसन, शिवपुरी आसन, पचोर आसन, देवास आसन, ठिकरी आसन, बिजासन आसन, इथपर्यंतचे सगळे मराठे आहेत की उपेक्षित आहेत. आज महाराष्ट्रात फक्त ऍक्च्युली म्हणजे हा प्रश्नाच्या बाहेरचा आहे की महाराष्ट्राचं भूगोल ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला त्यावेळेस महाराष्ट्र ग्वाल्हेरपर्यंत पाहिजे होता. आपण गडचिरोली वगैरे घेतला की जो आपला प्रदेश नव्हता, छत्तीसगडचा होता, आपण ग्वाल्हेर वगैरे ते जे उपेक्षित मराठी ते आपल्यामध्ये पाहिजे होतं. खूप मोठा प्रदेश आपला झाला असता, परंतु त्यावेळेस स्थानिक लेवलला झालं नाही. त्यामुळं तिकडच्या मराठ्यांसाठी कुठलाच कार्यक्रम होत नाही. महाराष्ट्रामध्ये कुठला कार्यक्रम होतोय? आपण उत्तर प्रदेशमधल्या मराठ्यांसाठी काय करतोय, राजस्थानमधल्या मराठ्यांसाठी काय करतोय, मध्य प्रदेशमधल्या मराठ्यांसाठी काहीच नाही. त्या हे माध्यम आहे त्यांना, त्या सगळ्या आजूबाजूच्या गावातले लोक येतात. अहो 80-80, 90-90 वर्षाच्या म्हाताऱ्या वयस्कर बायका येतात, त्या मराठी बाया, परंतु त्यांना आता मराठी बोलता येत नाही. ते येतात, हातात ते शिवज्योत घेतात, एक 10 पावलं चालतात, ते दुसऱ्याकडे हँड ओव्हर करतात आणि जेवायला मिठाई स्थानिक लेवलची बनवून देतात. काय खायचं काय नाही असं वारीसारखंच असतं. ते अप्रूप वाटतं की खूप अप्रूप. आणि ती तोडकी मोडकी मराठी काही जण बोलतात आणि शिवाजी महाराजांच्या मूर्तीला स्पर्श करायसाठी ते शिवज्योत हातात घ्यायसाठी तडफडतात. लहान मुलं, म्हणजे खूप ते एक वेगळं चित्र झाले. जशी वारी तुकोबाची मी बोलत असतो की तुकोबांची वारी आणि माऊलींची वारी वयस्कर लोकांनी करावी, तरुणांनी शिवबाची वारी करावी. ज्याच्यात फिटनेस जो चॅलेंज येतोय ना, तुला पळायचं ना पोलीस भरती, चल आग्रा ते राजगडला ये, चल 100 किलोमीटर आहे ना 5 जणात मारा तुम्ही, 20-20 किलोमीटर पॅच मारा, करा पुढं. सगळं प्रोटीन त्यांना दिलं जातं, आहार सगळा दिला जातो व्यवस्थित, इथपर्यंत सोय करतात इथपर्यंत. आणि त्यानंतर हे 11 दिवसांचा प्रोग्राम ठरले, वारीसारखे ठरले. जसे वारीचे मुक्काम ठरलेत तसं संपूर्ण ह्याच्यामध्ये पहिला मुक्काम, दुसरा मुक्काम, दुपारचं जेवणाचा, विसावा, संध्याकाळचा, सगळे ठिकाण सगळे फिक्स केलेले आहेत सगळे कुठेच. आणि जो ह्याच्यामध्ये सहभागी होते त्याने 1 रुपया सुद्धा स्वतःचा खर्च नाही करायचा. 1 रुपया महत्वाची गोष्ट आहे. 2 जोडी कपडे घ्यायचे फक्त, निर्व्यसनी असावा. त्यांनी इथनं गाडीमध्ये बसायचं, आग्र्याला यायचं. आग्र्याला मोठा शाही कार्यक्रम असतो, तिथं मंत्री वगैरे येतात, तिथं सगळे पारंपरिक नृत्यकला, शिवाजी महाराजांचं नाट्य सादर केलं जातं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी फ्लॅग ऑफ केला जातो, तिथनं सगळी जत्था निघतो. ज्यावेळेस तुला पळायचे शेड्यूल दिलं जातं त्यामध्ये तू ज्यावेळेस तुला अजून पळायचं तू त्याला सपोर्ट करत तू पळू शकतो. 40-42 किलोमीटर पळणारे रनर सुद्धा त्याच्यामध्ये येतात. आज मेन कुदळे सारखा आपला जो आहे ती मंडळी त्याच्यामध्ये पळतात. स्नेहल कडू आहे, ते रनर त्याच्यामध्ये पळतात. अगदी मिलिटरी पोलीस भरतीचे येतात. परंतु शिस्त आहे, प्रत्येक गोष्टी आहे, प्रत्येक ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी व्याख्यानं असतात. त्याच्यामध्ये शिवजागर केला जातो. ज्यावेळेस संध्याकाळ होती त्यावेळेस राष्ट्रगीत, वंदे मातरम ह्यांचा जागर त्या ठिकाणी केला जातो. परत आपण हिंदीमधली पुस्तकं, अगदी आपले विजयराव देशमुख गुरुवर्य त्यांची हिंदीमधले शिवचरित्र आहेत ते आपण जागजागी कमी किमतीमध्ये आपण ते लोकांपर्यंत स्प्रेड करतो की जेणेकरून इतिहास टिकावा, त्याच्यापर्यंत शिवाजी महाराज कळावे. कारण की लोकांना रायगड म्हटलं ना तर रायगड छत्रपती शिवाजी महाराजांसाठी कडून रायगड म्हणतात. राजगडच लोकांना माहिती नाही. आपले सुद्धा आज तुम्ही बाहेर जाऊन 10 लोकांपैकी 8 जण तुम्हाला म्हणतील शिवाजी महाराज आग्र्याहून आले होते, रायगडला गेले होते. रायगड त्यावेळेस फोर्टच नव्हता ना, राजगड राजा आणि राजांचा गड. त्यामुळे हे टिकवण्यासाठी हा सगळा खाट्याटोप म्हणता येत नाही, पण आपण करतोय. जोपर्यंत रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत मी करेल, माझ्यानंतर बघूयात आता कोण काय करेल ते. खरंच सलाम आहे तुमच्या या ध्येयाला. कारण आज इतिहास सांगणारे खूप आहेत, इतिहास वाचणारे हे खूप आहेत, किंवा इतिहासाचा एक पार्ट घेऊन, इतिहासातल्या एखाद्या गोष्टीला घेऊन राजकारण करणारे पण खूप आहेत. पण इतिहास जगवणारे, इतिहास टिकवणारे आणि इतिहास वाचवणारे, खरं तर आबा तुम्हाला कुठला पुरस्कारात नाही हे केलं जाणार. तुम्हाला खरं तर एक महत्वाचं हे कार्य करताय. म्हणजे हे कार्य आज किती गरजेचं आहे, त्याचं महत्व किती आहे. म्हणजे नॉट ओनली तुम्ही फक्त सांगितलं नाही की बाबा आम्ही हे खर्च करतो किंवा काय नाही, तुम्ही त्यांच्या आरोग्यासाठी, तुम्ही त्यांच्या बऱ्याच गोष्टींसाठी बारकाईनं लक्ष देताय. खूप चांगली गोष्ट आहे, अभिमानास्पद कार्य करताय. मला अजून एक गोष्ट विचारायची आहे, ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराज हे अवघे 9 वर्षाचे होते असा आपण उल्लेख ऐकला ज्यावेळी ते आग्र्याला गेले. म्हणजे 9-10 वर्षाच्या आसपासचं त्यांचं ते वय असेल. आता आग्र्याहून ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका झाली
तो प्रवास नेमका काय आहे, कसा आहे, त्याबद्दल काय सांगू शकता? आता आग्र्याहून जे शिवाजी महाराजांची जी गरुडजेब झाली, जो सुटका झाली आपण म्हणतो, परंतु त्याच्यामध्ये इतिहास संशोधकांमध्येच मतभेद आहे. म्हणजे शन्ना जोशी, ग खरे हे एका याच्यामध्ये करतायत, नेनाजी बेडेकर, बाबासाहेब पुरंदरे असतील, अगदी डॉक्टर जयसिंगराव पवार असतील, हे एका बाजूचं म्हणतात. वेगवेगळे त्यांच्यामध्ये मतप्रवाह आहेत. म्हणजे डॉक्टर अजित जोशींनी एक पुस्तक लिहिलं होतं एक 10-15 वर्षापूर्वी, त्याच्यामध्ये त्यांनी जोड्या लावासारखंच पाठ केलेत की हे इतिहास संशोधक म्हणतात की महाराज ह्या मार्गे आलेत आणि हे इतिहास संशोधक म्हणतात की हे ह्या मार्गे आलेत. त्याच्यामुळे अशा दिग्गजांपुढे आपण नवीन काहीतरी रूट सांगणं हे योग्यच नाहीये. मुळात महाराष्ट्राबाहेरच्या लोकांनी सुद्धा महाराजांच्या या प्रवासाबद्दल लिखाण केले. गुरुवर्य जगन्नाथ सरकार असते, PK मिश्रा म्हणून आहेत राजस्थानचे, मंदसौरचे ते प्रमुख सुद्धा होते, त्यांनी खूप याच्यावरती अभ्यास केला, परंतु धागेदोरे असे काही सापडत नाहीत महाराजांचे. परंतु मी ज्यावेळेस ही मोहीम करायची होती त्यावेळेस काही पुस्तकांचा अभ्यास केला. राजस्थानला गेलो, बिकानेरमधली दप्तरं, मंदसौरमधली काही दप्तरांचा हे केला. घनश्याम ढाणे म्हणून एक युवा संशोधक आहे साताऱ्याचे, त्यांच्याबरोबर आम्ही हा प्रवास केला आणि सगळं संशोधनात ते असं वाटतंय की महाराज आलेत राजगडापर्यंत, परंतु हा रूट अधिकृत कुठलाच नाहीये, आजपर्यंत लोकांना ज्ञान नाही. आणि जे सांगतायत ते साप खोटे, असा कुठलाच पुरावा नाहीये की आज अनेक कादंबऱ्या येत आहेत ह्याच्यावरती, सिनेमा येऊन गेले त्याच्यावरती, अजूनही येत आहेत, परंतु महाराज ह्याच रूटने आले असं अधिकृत कोणी सांगू शकत नाही, कारण तसं एव्हिडन्स नाहीये. जर आपण 3 रूटचं प्रामुख्याने जर विचार करायचं म्हणजे, ह्या वर्षी आता आपलं हिंदीतलं गरुड जे पुस्तक पण प्रकाशन होते, 16 ऑगस्टला आग्र्यामध्ये प्रकाशन होईल, त्याच्यामध्ये ते सविस्तर आहे. परंतु महाराजांचा 3 रूटचा अभ्यास केला, जो सर्रासपणे बोलला जातो की महाराजांनी चढले आणि नर्मदा, तापी, गोदावरी पार करत आले. त्याच्या एव्हिडन्स कागदपत्रामध्ये काय सांगतो, नरवीर घाटी शिवपुरी म्हणून शहर लागतं, 200 किलोमीटर आहे आग्र्यापासून. ग्वाल्हेर लागतं, ग्वाल्हेरपासून 100 किलोमीटरला शिवपुरी 240 किलोमीटर आहे. तर नरवीर घाटी पार केली आणि नरवीर घाटीवरती जी औरंगजेबाची जी चौकी होती, तो जे पत्रपाठ होते परत आग्र्याला की माझ्या समोरून शिवाजी गेला, म्हणजे ते शिवाजी म्हणतात. आपण म्हणजे महाराज इथनं गेले ते सांगतायत, परंतु खात्रीशीर मी सांगू शकत नाही म्हणतो महाराज गेलेत. त्यानंतरचं कुठलंही पत्र एक सुद्धा उल्लेख नाहीये महाराज राजगडापर्यंत आले. नरवीर घाटीपासून अंतर सुद्धा 1100-1200 किलोमीटर आहेच ना, त्यामुळे तो मार्ग आपल्याला सांगता येणार नाही. दुसरा जो भागलपूर मार्ग जे सांगतायत, म्हणजे गुरुवर्य निनाथजी बेडेकर यांनी जे सगळं अभ्यास केला त्यांनी पूर्णपणे, ते सांगतात की भागलपूर वाराणसी मार्गे महाराज आले. वाराणसी मधले काही रेफरन्स येत आहे, परंतु त्यांच्यानंतरचे रेफरन्स पुढचे काहीच नाहीयेत. तिसरं मी स्वतः अभ्यासले आणि PK मिश्रांनी पण ते अभ्यास केले की महाराज मिर्झा जयसिंगाच्या थ्रोस मध्ये झाले असेल, त्यांचा रामसिंगाच्या मध्ये निश्चित झाले असेल आणि राजस्थानमधून ते बेट द्वारकेला गेले आणि तिथनं बोटीतनं. आता हे मी काय सांगतो, मी स्वतः ज्यावेळेस बेट द्वारकेला गेलो ना त्यावेळेस तिथल्या बोटीवाले म्हणले की आमच्या फौजांनी तुमच्या शिवाजी महाराजांना चौल बंदरापर्यंत सोडले. पण ती मौखिक कथा आहे, परंतु त्यामुळे महाराज कोणत्या मार्गाने रेफरन्स नाही, पुरावा नाहीये, आणि तेच ते यश आहे. म्हणजे खरं तर हे यश आहे. आज 350-400 वर्ष लोटली तरी सुद्धा औरंगजेब काय त्याच्या कुठल्याच पिढीला किंवा कुठल्याच त्याच्या आजच्या सैन्यातला कोणीतरी एखादा म्हणजे सैन्यामधला वारसदार जरी त्यांचा असला, तो जरी अभ्यास करायचा प्रयत्न करत असला तरी त्यालाही सापडणार नाही की महाराजने महाराज एकटे आले, म्हणजे महाराज सुरुवातीला काही सैन्य घेऊन आले ते आलेच, पण त्यानंतर धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज, साधुपुत्र शंभू नावाची मी कादंबरी मध्यंतरी वाचली होती नितीन थोरात यांची, त्यामध्ये काही रेफरन्स दिलेला आहे, पण तो सुद्धा इतिहास खरं तर कुठून आले हा उलगडा अजूनही झालेला. आणि अजून एक की महाराजांनी जर सांगितलं असतं राजगडावरती येऊन की मी ह्या मार्गाने आलो, मला ह्या गावामध्ये मला हर्षद सरांनी मदत केली, मला त्या ताईंनी मला हे केलं, औरंगजेबांनी ते गावाच्या गावाने असताना मदत केली असते. अरे तुम्ही त्या शिवाजी राजांना जायला मदत केली का, यांना खलास करा, तोपेची तोंडी द्या. त्यामुळे महाराजांनी ते गुपितच ठेवलं शेवटपर्यंत आजपर्यंत आज ते राहिलं, गुपितच राहणार ते. अजून एक असंच गुपितावरून मला आठवलं की महाराजांचं सुवर्ण सिंहासन, मध्यंतरी त्याच्यावरती एक वेब सिरीज आली होती आणि मग ते काही म्हणजे ते काही काल्पनिक होतं सोडा, पण महाराजांच्या सुवर्ण सिंहासनाबद्दल तुमच्या वाचनात किंवा तुमच्या अभ्यासात आलेल्या काही गोष्टी आहेत का? खरं जर आपण वस्तुनिष्ठ जर पाहायचं म्हटलं आणि औरंगजेबाची ज्या पद्धतीने क्रूरता होती, ज्या पद्धतीनं त्याचं जीवनपट जर पाहिला औरंगजेबाचा, गुजरातच्या दाहोदला जन्मलाय तेव्हापासून तर मृत्यू इथं होईपर्यंत, संभाजीनगरला मृत्यू होईपर्यंत त्याचा जो प्रवास पाहिला हा क्रूर होता.
अत्यंत मी भावाचा झाला नाही, बायकोचा कुणाचाच नाही, कुणाचाच होणार नाही. तर हा शिवाजी महाराजांबद्दल सगळ्यात जास्त चीड त्याला होते, कारण की आग्र्याहून महाराजांना नसल्यामुळं त्याची निंदा नालस्ती पूर्ण जगामध्ये झाली होती. इराणचा नादिरशाही त्याला सांगतोय तू पिदरगिरी फक्त बापालाच कैद करू शकतोस, म्हणजे निंदा नालस्ती झाली होती. असा एक अत्याचारी राजा ज्यावेळेस रायगड जिंकतोय, अशा कठीण परिस्थितीमध्ये रायगड जिंकतोय आणि तिथं सिंहासन दिसतंय त्याच्या शत्रूचं, तर ते सिंहासन तो घेऊन असं ह्या ऑफिसमधून त्या ऑफिसला, ह्या गाड्यावरून त्या गाड्या एवढं फिरवत बसणार नाही. 40 मन म्हणजे 1200 किलो वजन. 1200 किलो वजन. ते रायगडावर तुम्ही आज एक बॅरल खाली आणता येईल का विचार करा. नाही. आणि सिंहासन जर खाली आणायचं म्हटलं, आणि ते एक संघ होतं, तुम्ही त्याच्याबद्दल वाचलेलं आहे, एवढं खाली आणणार तो एवढं कशाला हे करेल ना, की माझ्या शत्रूचं सिंहासन. त्याच्यात आपल्याला 5 ते 6 रेफरन्स सापडतात. त्याच्यामध्ये सगळ्यात त्याच्याच लिखाणामधला रेफरन्स जो आहे, जो प्रवीण भोसलेंनी तो पूर्णपणे त्याचा उल्लेख केलेला आहे, त्याच्यामध्ये संपूर्ण लिखाण केलेलं आहे. ते वितळवले गेले आणि त्याची फुलं बनवली गेली आणि ती फुलांचा वर्षाव औरंगजेबावरती केलेला आहे. त्यामुळे सिंहासन हे वितळवलेलं आहे. हे असं कुठं गुपित रहस्य किंवा ते अजूनही ते विहिरीत सोडले वगैरे हे, आणि असं काय सोन्याचा तुकडा तेव्हाही मागे ना आजही महागच. बंदुकीची गोळी कधी 2 जेवणाच्या वेळेपेक्षा महागच आहे. असं काय लपवलं असतं तर ते निश्चितपणे, आता अजय देवगणचा पिक्चर आला होता तो रितेश देशमुखचा, तो ते सोन्याचं ते हाताचा पंजा ते पाण्यात टाकतो, तर 4-5 शिपायला तर माहितीच होतं ना, ते सांगतात ना. तसंच हे कुठलंही जर काय टाकलं त्याच्यामध्ये वस्तू एखादी, तर ते 10 लोकांना माहितीच असते. असं सिंहासन जर हत्ती तलावामध्ये किंवा गंगासागरामध्ये जर काय टाकलं असतं, आज उन्हाळ्यामध्ये ते दिसलं असतं की असं कुठंच ते लपवलेलं नाही. आणि एवढी मोठी वस्तू, एवढी मोठी शंभूराजांचं ज्यावेळेस हत्या झाली त्यावेळेस हवलदिल झालता सगळा प्रदेश मुलूक, आणि असं ते घेणं, ते लपवणं, ते अशक्य आहे. ते कुठल्या मार्गे जाणार, आणि जुल्फिकार खानचा वेढा पडलाय, पळवता ते येणार नाहीये, बरोबर, आणि त्याचा पाठ पण केले नाहीये. त्यामुळे निश्चितपणे ते वितळवलं, त्याची फुलांचा वर्षाव औरंगजेबावरती केला. खूप छान अर्थात हे माझं मत आहे. हा, म्हणजे तुमचा अभ्यास हे सांगतोय. खरं तर इतिहासाच्या अनेक पैलू असतात, त्यातला तुम्ही तुमचा पैलू स्पष्ट करताय. खूप छान. आणखीन एक महत्वाची लढाई जी स्वराज्याच्या लढाईमध्ये होती ती म्हणजे अफझल खानाची लढाई. मग जावळीच्या त्या भागातून आणला, किंवा आपण नेहमी ऐकतो की अफझल खान खूप सारे सैन्य घेऊन आला होता आणि मग अफझल खानाला शिवाजी महाराजांनी त्याचा कोथळा काढला किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकतोय. पण मी एक वेगळा प्रश्न तुम्हाला का विचारतोय, कारण की आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज की आम्ही म्हटलं की जय, हा अभिमानानं आमचं ऊर फुलून येतं, कारण महाराजांनी अशा बऱ्याच गोष्टी केल्या आहेत, कारण महाराजांच्या मुळे आपण आज आहोत, इथंपर्यंत अभिमान आहे, सगळं काही आहे, इथंपर्यंत ठीक आहे. पण अफझल खानासारखं एक बलाढ्य संकट स्वराज्यावरती आलं, आणि त्या बलाढ्य संकटात महाराजांची मानसिकता, त्याबद्दल काय सांगाल? महाराजांची मानसिकता जर पाहिली ना, तर अफझल खानाबद्दल प्रचंड राग होता त्यांना, प्रचंड. म्हणजे तुम्ही शिवाजी महाराजांचा मोठे बंधू संभाजी महाराज याचा कनगीरच्या लढ्यामध्ये खून करण्यात आलेला आहे, नुकत्याच झालेल्या राजा शिवछत्रपतीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर ज्यावेळेस कैद केलं शहाजीराजांना 1649ला, त्यावेळेस अफझल खानच प्रामुख्याने बाजी घोरपडे पुढाकार घेतलेली माणसं होते. त्याच्यामुळे प्रचंड राग होता, आणि असे विध्वंस करत येताना महाराजांची मानसिकता एक, मी तुम्हाला आजच्या काळातलं उदाहरण सांगतो तुम्हाला, की तंबूमध्ये जे काही प्रकरण झालं असं, आता त्याच्यावरती अनेक जणांनी अभ्यास केलाय. अर्थात तुम्ही व्याख्याता जातो, म्हणजे अफझल खान प्रकरण मी पाहिले तुमच्या रीलमध्ये, तुम्ही अत्यंत प्रभावीपणे सांगता, खूप चांगलंच येते. परंतु एक मिटिंग ठरली, एका हॉलमध्ये मिटिंग आहे, तुमची माझी कॉम्प्रोमाइजची मिटिंग आहे, आणि माझ्या मोठ्या भावाचा तुम्ही खून केलेला आहे, तुम्ही खून केला माझ्या मोठ्या भावाचा, माझ्या वडिलांना तुम्ही कैद केलेलं आहे, आणि मी आता कॉम्प्रोमाइज म्हणजे मिटिंगला येतोय, मी दरवाजानं येताना हाय हॅलो करत बसणार आहे का? आणि ऑलरेडी तो प्लॅन केलेलाच आहे, सगळे जागजागी सगळ्या ठिकाणी सैनिक ठेवलेले. माझं वैयक्तिक मन मला असं म्हणते की महाराज आलेलेच म्हणले असेल, अफझल तुला म्हणजे गेल्याच अटक केला असेल, त्याला संधीच दिली नसेल. महाराजांची मानसिकता त्याच्याबद्दल प्रचंड चिडीची होती, प्रचंड. आणि महाराजांनी नुसतंच विचार मनातून नसेल केला, म्हणजे बुद्धीने महाराजांनी ज्या पद्धतीनं ते प्लॅनिंग केले खूप वाकणेजोगं आहे. मी एक साधं छोटंसं उदाहरण सांगतो, छोटंसं उदाहरण खूप त्याच्यामध्ये घेण्यासारखं आहे, की एकनिष्ठ मावळे कसे होते त्या कालखंडामध्ये, खूप घेण्यासारखं उदाहरण आहे. महाराजांनी कान्होजी जे देन किंवा त्या शिळीमकरांना सगळ्यांना सांगितलं होतं की तुम्ही प्रतापगडच्या त्या जंगलामध्ये रणतुंडचं घाट खाली उतरून त्या जंगलामध्ये तुम्ही थांबा, तो सगळ्या प्रदेशामध्ये वरदायनीच्या मंदिराच्या प्रदेशामध्ये तुम्ही त्या जंगलामध्ये थांबा.
जंगलामध्ये मावळे थांबले कुठे होते? आपले झाडांवरती बसले होते. झाडांवरती बसले होते. झाडांवरती बसून खाली स्वयंपाकाचं मी चूल पेटवली, धोराचे लोट वरती जाणार. अफजल खान रणतोंडीमधून आले, त्याचे सुद्धा गुप्तहेर खाते, त्याचे सुद्धा सैनिक जागजागी पसरलेत. त्याला जर चुनूक लागली असती की अरे ह्यांचे मावळे झाडावरती काय करतात, तो आला पण नसता, त्यांनी ती मिटिंग कॅन्सल केली असती. आपले मावळे फक्त गरजेपुरतं घेऊन झाडाच्या खोडामध्ये बसलेले. ते नोव्हेंबरच्या थंडीमध्ये, नोव्हेंबरची थंडी तुम्ही विचार करा, आणि जावळीची थंडी, ती बोचरा वारा आणि तुकडी कपडे, ती पाठवरची तलवार 1.5-2 किलोची ती ढाल, आणि काय गुळ खोबरं घेऊन त्या झाडाच्या त्या बेचक्यात बसले त्या जंगलामध्ये जावळीच्या. आणि एक जरी मावळा फुटला असता, एक, मी काय म्हणतोय 10,000 मावळे आपले असतील, एक जरी मावळा फुटून गेला असताना, जर ते सय्यद बंडाला म्हटलं असताना की असे असे टिप तुला आहे, आम्ही सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी लपून बसलो, तो म्हणून पुरावा काय, मला चुलीचे धुळण नाही, आम्ही गुळ खोबरं घेऊन झाडांच्या खोडामध्ये बसलोय, तर त्याला कोट्यवधीचं बक्षीस दिलं असतं अफजल खानाने, आणि परत रिटर्न तो वाईला गेला असता. एक सुद्धा मावळा फुटला नाही. अक्षरशः झाडाच्या खोडावरती बसून त्यांनी 2 दिवस 3 दिवस, कारण टाइम तर काय ठरलेला नव्हता, असं काय गुगलवरती काय ठरलं नव्हतं की या टाइमला तुम्ही यायचे. ते दिवस ठरलाय, त्या 2-3 दिवस अगोदर यायचे तुम्हाला. आज मावळे काही ऑन द स्पॉट नाही मिळणार ना. 8-8 दिवस सातारा, सांगली, कोल्हापूर, पुण्यावरून जाणार, ते धावपळ करत जाणार. तिथे गेल्यानंतर प्रत्येक सुभेदार त्यांना ऑर्डर देणार की तू ह्या झाडांवरती, तुम्ही त्या जंगलामध्ये. आणि झाडांच्या खोडामध्ये बसून सुद्धा एखादं म्हणून ना, अरे मी कशाला झाडाच्या खोडात बसू, खाली बसतो मी, मला गरम लागतं खायला, मला चहा पाहिजे, मला कॉफी पाहिजे, काय XYZ सगळं गरजा कमी, सगळ्या तुकडं साहित्यानिशी फक्त झाडाच्या खोडामध्ये 2-2 दिवस बसलेली आहेत माणसं विना पाण्याची. आणि अशा ठिकाणी ज्यावेळेस तोफाचा बार झाला त्यावेळेस खाली आल्या ती सर्दी केल्यानंतर मग त्यांनी तरुण संग्राम केलाय. एक सुद्धा मावळा फुटला नाही. हे स्वराज्याच्या प्रति प्रेम आणि ती मानसिकता त्यांच्यामध्ये निर्माण करायचं केलं ते काम शिवाजी महाराजांनी. त्या लढाईमधलं सगळ्यात मोठं जिवंत उदाहरण हे सगळं इथेच आहे. आज सगळ्यांना माहिती आहे की सय्यद बंडा आला, हे कृष्णाजी भास्कर सगळ्यांना माहिती आहे, परंतु जे अनामिक मावळे होते, जे झाडामध्ये बसले होते, त्यांच्याबद्दल सुद्धा माहिती पाहिजे की ते कशा अवस्थेत बसले होते. आणि नोव्हेंबर-डिसेंबरची थंडी इमॅजिन करा तुम्ही. ही मानसिकता महाराजांनी त्या लढाईसाठी तयार केली. काय सांगितलं असतं ना प्रत्येकाला की तू जेवढं माझ्यासाठी म्हणजे स्वराज्यासाठी कर. तो पण म्हणला असं की मी त्या झाडाच्या खोडात महाराज 8 दिवस बसेल, पण तुम्ही फक्त मला आज्ञा द्या. ही स्वामीनिष्ठा, ही मानसिकता महाराजांनी तयार केली. हे खूप महत्त्वाचं. किती एकनिष्ठपणा हा, किती माणसं जोडली, एकही फुटलं नाही. एक आज काय करायचं म्हणलं, तुम्ही राजकारण पाहताय आज, त्याच प्रश्नावर मी येत होतो आता. आणि काय त्यावेळेस कशी तयार केलेली माणसं, ही एकनिष्ठ, ही हाडाच्या काड्या करून राहिलेली माणसं, ही खरंच खूप घेण्यासारखं आहे. ही एकनिष्ठ किंवा एकनिष्ठता किंवा ही निष्ठा खरं तर आजच्या राजकारण्यांमध्ये जर असती तर किती चित्र बदललं असतं खूप. कारण प्रत्येक जण म्हणतो की मला माझ्या मतदारसंघाचा विकास करायचा आणि सत्तेत येण्यासाठी मी पक्ष बदलतोय किंवा काय. मग निष्ठा कुठे गेली, मग काय कुठं गेलं सगळं. सो खूप वाईट वाटतं की निष्ठा या शब्दाचा अर्थ तरी शिल्लक राहिलाय का निष्ठेची संपून टाकले पूर्ण. खूप वाईट वाटतं. सो नक्कीच सर, खूप छान वाटलं आम्हालाही आज तुमच्यासोबत बोलून. आणि मला जाता जाता एवढंच एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की आजची जी तरुणाई आहे, ज्या तरुणाईला एक योग्य वळण देण्यासाठी तुम्ही नक्कीच त्यांना आग्रा ते राजगड ह्या प्रवासासाठी आवाहन करताय किंवा त्यांच्यासाठी नक्कीच तुम्ही एक ठाम पाऊल उचललंय. खरं तर प्रत्येक शतकामध्ये, प्रत्येक दशकामध्ये अशी लोक जन्माला येतात की लोकांसाठी ज्यांना काहीतरी करायचं असतं. आणि मला वाटतं नक्कीच तुम्ही त्यापैकी एक आहात. तर आजच्या तरुणाईला जाता जाता काय मोलाचा संदेश द्या? नाही, मी संदेश देणे इतपत काय मोठा नाहीये, परंतु 2 गोष्टी मला सांगायच्या वाटतील की आरोग्य खूप चांगलं पाहिजे आणि संस्कारांची जडणघडण पाहिजे. संस्कार खूप चांगले पाहिजेत, आपल्या मुलांवरती चांगले पाहिजेत. आमच्या आईवडिलांनी आमच्यावरती चांगले संस्कार केले. आम्ही निश्चितपणे समाजात चांगलं राहण्याचा प्रयत्न करतो. आणि हेल्थ चांगली पाहिजे. आजचं गणित बदललेलं आहे, त्याच्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं पाहिजे. फिटनेस एकदम फिट पाहिजे. रोजचं तुमचं 5-10 किलोमीटर रनिंग पाहिजे. तुमचं आरोग्य एकदम चांगलं पाहिजे. कारण की जेवढं पैसे तुम्ही जर आत्ता तुम्ही पैशाच्या मागं पाहताय, नुसतं पैसा कमवून करताय आणि आरोग्य निघून जाते. कमवलेला पैसा नंतर मग आरोग्यासाठी घालावं लागतं. त्यामुळं सांगड घाला दोन्हींची, आरोग्य आणि आर्थिक, हे दोन्हींची सांगड घालता घालता संस्कार असलेली पिढी आपल्याला घडवणं खूप गरजेचं आहे. आपल्या मुलांना समोर दिसली बाई तर तिला ताई तुम्हाला म्हणता आलं पाहिजे. ह्याचे संस्कार घडणे तुमचे मुलं, आपल्या मुलांना ते तुम्ही ज्यावेळेस तुम्ही स्वतः मध्ये, त्यावेळेस आज माझा मुलगा लंडनला आहे, परंतु तो ज्यावेळी इथे असतो त्यावेळी तो समोरच्या तिला दिदीच म्हणतो. ते संस्कारात ही जडणघडण झाली पाहिजे. ती पिढी घडवणं गरजेचं नाही. तर मग
अराजकता माजेल आणि मितपत मोठा नाही जगाला संदेश देणे. आताच लोहगडावरती केतन अग्रवाल नावाचा एक हे तरुण, तर भयान प्रकरण आत्ताच झाले. ते खूप वाईट झालं की लोहगडासारखा एक ऐतिहासिक वारसा असलेला किल्ला आणि त्या किल्ल्यावरती काही पर्सनल वैयक्तिक कारणांसाठी कोणाच तरी खून होतो, कोणाला तरी मारलं जातं. संस्कार जिजाऊ जन्माला आले पाहिजे, परंतु तिने ती मुलांची जडणघडण जी आजच्या पद्धतीची, आई निश्चितपणे चांगली असेल तर मुलगी चांगलीच होणार आहे. नक्कीच. म्हणूनच आम्ही जिजाऊ पाहिजे. विष्णू माने यांचा जिजाऊंचे बाळकडू जगभर आज आम्ही पोहोचवतोय आणि खरं तर आम्हाला अभिमान आहे की आज येणारी प्रत्येक नवीन पिढी ही छत्रपती शिवरायांसारखी सुसंस्कारित व्हावी आणि हाच वसानी वारसा घेऊन ती पुढे जावीत. नक्कीच, कारण की छत्रपती शिवरायांच्या तलवारीची धार जगाला कळाली, छत्रपती शिवरायांच्या तलवारीची धार जगाला कळाली, पण छत्रपती शिवरायांच्या तलवारीबरोबर छत्रपती शिवरायांच्या चारित्र्याची धार सुद्धा आज जगाला सांगणं गरजेचे आहे. हे होते मारुती आबा गोळे. धन्यवाद. कारण अशी लोक जर आज प्रत्येक गावात एक 5 लोक 10 लोक जरी अशी झाली तरी हे जग किंवा हे जाऊ दे जग, हा महाराष्ट्र बदलायला वेळ लागणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. जय शिवराय.